नमस्कार, मी पूजा हाय खेडकर. करा हाय. आपल्या कोकण डायरी यातीलच हा आपला केशवराज मंदिराचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे. चला तर मग माझ्यासोबत या व्हिडिओ मार्फत तुम्हाला आम्ही केशवराज मंदिराच्या दर्शनाला घेऊन जाते आणि तिथला निसर्ग सौंदर्य तुम्हालाही अनुभवायला मिळेल अशी आशा करते. तर रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली पासून जवळजवळ 7 किलोमीटर, साधारणपणे 7 किलोमीटरवर असलेले हे आसूद गाव आहे आणि या आसूद गावामध्येच डोंगरावर 5,000 वर्षापासून जुने असलेले केशवराज मंदिर जे आहे ते या डोंगराच्या टेकडीवर वसलेले आहे. केशवराज मंदिर म्हणजेच विष्णूचे मंदिर आहे. असं म्हणतात की 5,000 वर्षाहून अधिक काळ हे जुनं मंदिर आहे आणि काहींचं म्हणणं आहे की हे पांडवकालीन मंदिर आहे. असो, पण हे निसर्ग सौंदर्यानं वेढलेलं असं हे आसूद गाव आणि हे केशवराज मंदिर. तर केशवराज मंदिराच्या कमानीपासून आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला तिथे गाडी पार्क करता येते. गाडी तुम्हाला पुढे घेऊन जाता येत नाही. तर जवळजवळ अर्धा पाऊण तास तुम्हाला चालत जाऊन केशवराज मंदिराकडे जाता येते. तर आम्ही साईडला गाडी पार्क केली आणि वरती चालत जायला लागलो. ॲक्च्युली खरं खरं तर आम्ही थोडा रस्ता चुकलो असतो, पण एक जे स्थानिक काका होते ते आम्हाला भेटले आणि आम्ही वरच्या रोडनी चाललो होतो, तर आम्ही पुन्हा खालच्या रोडनी केशवराज मंदिराकडे जायला निघालो. तर तुम्ही सुद्धा गेलात तर वरती न जाता खालच्या पायवाटाने म्हणजेच गावातल्या रस्त्याने चालत तिकडे जाता येते. अशा पद्धतीने आम्ही सुद्धा मागे वळालो. इथे खूप सुंदर असं सुपारीचं जे घराच्या छपरावरती सुपारी वाळत घातलेल्या होत्या. खूप